हरिओम नमस्कार मैत्रिणींनो। तर आज मी ते तुम्हाला दाखवणार आहे अशा पद्धतीचा अंब्रेला ड्रेस जो साडीपासून बनलेला आहे। तर इथे बघू शकता मी ही एक जुनी साडी घेतलेली आहे आणि त्याची मी लेस पण काढून घेतलेली आहे साडीची जी असते ती। तर बघू शकता अशा पद्धतीची लेस होती त्या साडीला। तर साडी होती ब्रासो टाइप मध्ये। आपल्याला अस्तर लागणार आहे 3.5 मीटर। तर मी इथे अस्तर घेतलं होतं, सिल्क मधलं अस्तर घेतलं होतं, कारण आपली साडी जी आहे ती ब्रासो टाइप मध्ये आहे, म्हणजे आतला जो आपण कपडा यूज करणार तो दिसणार, त्यासाठी मी इथे सिल्क मधलं 3.5 मीटर कपडा घेतला होता। तर मी आता जो वरची बाजू आपली असते ती मी कटिंग करणार आहे, म्हणजे आपली जी ब्लाउजची साईज प्रमाणे कमरेपर्यंत उंची वगैरे असती ती आपल्याला काय करायची आहे, वजा करायची आहे। तर इथे त्यांची आली होती 15 उंची, पूर्ण उंची त्यांची होती 50 मधले मी इथे केलेले आहे 15 वजा अधिक 1 इंच। तर मी इथे उंची घेतलेली आहे पुढील भागासाठी 15 अधिक 1 इंच आणि पुढील आणि मागील मी इथे काय करणार आहे, भाग काढून कटिंग करून घेणार आहे। तर इथे बघू शकता मी शोल्डर घेतलेला आहे त्यांच्यासाठी 6.5 इंच, त्यानंतर मुंडा पण आपला 6.5 येत आहे। तर मी इथे डायरेक्टच तुम्हाला कपड्यावरती कशा पद्धतीने टाकायचे ते दाखवत आहे। तर जो काही छतीचा घेर येत आहे, प्रत्येकाची छतीचा घेर साईज वेगवेगळी असते, त्या पद्धतीने आपल्याला इथे काय करायचं आहे, 2 इंच वाढवायचा आहे। तर छतीचा चौथा अधिक 2 इंच वाढवलेला आहे मी इथे। तर कमर घेर आपल्याला अर्धा इंच कमी अधिक 2 इंच घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने आपला पुढील मागील भाग काढून घेत आहे, तशाच पद्धतीने तुम्ही पण काढून घ्या। जुन्या साडीपासून खूप सुंदर अशी हा ड्रेस अंब्रेला तयार झालेला आहे। तर पुढील मागील भाग सेमच आहे, आपला छतीचा भाग चौथा अधिक 2 इंच आणि मागील भागासाठी पण सेमच आहे। कारण ह्याचा अर्थ का होतं की आपला जो भाग आहे पुढील मागील तो सेमच येतो, कारण ह्याला काही ब्लाउज सारखं नसतं, आपल्याला फक्त पुढे टक्स टाकायचे असतात आणि बॅक साईडला पण टक्स टाकायचे असतात, जसं पाठीच्या भागाला आपण ब्लाउजला टाकते त्याच पद्धतीने। आणि जसं मी इथे कटिंग करत आहे तसंच तुम्ही करून घ्या। फक्त मुंड्यामध्ये आपल्याला बॅक साईडला 1.25 इंच आणि पुढील साईडला 1.25 इंच गोल आकार देण्यासाठी आहे। इथे बघू शकता आपलं कटिंग झालेलं आहे। त्यानंतर अशा पद्धतीची तिरकी घडी घालायची आहे, मी जशी इथे घालत आहे त्या पद्धतीने। फक्त सिंगल कपडा घेऊन मी तिरकी घडी घातलेली आहे, कारण आपल्याकडे कापड जे आहे ते इथे जे मी आता उंची वगैरे टाकणार आहे तर परफेक्ट असं कटिंग होणार नाहीये, त्यासाठी मी सिंगल फक्त कटिंग केलेलं आहे। तर इथे बघू शकता मी जशी क्रॉस म्हणजे घडी घातलेली आहे सिंगल कपड्याची, तशी तुम्ही पण घालू शकता, जेणेकरून आपल्याला जो दुसरा भाग आपला निघणार आहे घेऱ्याचा खालचा तर तो व्यवस्थित निघावा, त्याला जॉईंट वगैरे येऊ नये। तर पुढील भागासाठी इथे जॉईंट आलेला आहे या अस्तरला, मी तुम्हाला दाखवतेच पुढं। तर आपल्याला अशी क्रॉस घडी घालून घ्यायची आहे। घडी घातल्यानंतर क्रॉस काय होतं, आपल्याला व्यवस्थित घडी घालून घ्यायची आहे। इथे मी बघू शकता, आणि इथे जी कमरेची बाजू आहे आपल्या वरील भागाची, इथे बघू शकता परफेक्ट माप काढून घ्यायचं आहे, रेष मारून घ्यायचे, इथे मी घेतलेले आहे त्याच पद्धतीने बघू शकता। परफेक्ट माप घ्यायचं आपल्याला कमरेचं, आणि इथून आपल्याला उंची मापायची आहे। आपली जी 50 येत आहे तर 50 अधिक आपल्याला तिथे पण 1 इंच वाढवायचं आहे उंचीमध्ये, 1-1.5 इंच तुम्ही वाढवू शकता। आणि असं आकार आपल्याला करून घ्यायचा आहे। आकार करून घेतल्यानंतर जी कमरेची उंची राहत्या, इथून मी आता दाखवते, इथे 16 इंच सोडलेलं आहे, 16 इंच मी, आणि इथून राहिलेली जी उंची घेतलेली आहे ते अशा पद्धतीने मापायची, स्टेप बाय स्टेप मध्ये असा टेप लावू शकता। तर तुम्ही टेप लावल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की ही जी उंची आहे ते अशा पद्धतीने जास्त येत आहे, म्हणजे जो मी तिरका घेर टाकलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त। तर इथं वरच्या साईडला आपल्याला काय होणार आहे, जॉईंट येणार आहे, कापड जॉईंट करून शेनी आपल्याला तिथं तो घेरा असा गोल आखून घ्यायचा आहे, जसा इथे मी घेतलेला आहे त्या पद्धतीनं। हे जे वरचं पट्टी तेवढीच आपल्याला लावून घ्यायची आणि कटिंग करून घ्यायचं। त्यानंतर इथे थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, गोल आकार असा द्यायचा आहे कमरेकुडल्या साईडला, जेणेकरून आपण ज्यानंतर शिवल्यानंतर खूप सुंदर आणि छान दिसावा त्यासाठी। तर मी इथे थंबनेलवरती कस्टमरनं माझ्या घातलेला ड्रेस मी इथे लावलेला आहे,
तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशी कटिंग करून घ्यायचं, जो खालचा घेर आहे तो कट झाल्यानंतर इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवणार आहे कापड आपण कसं जॉईन करायचं। तर आधी करते मी आता मागचा जो भाग आहे तो काढणार आहे घेऱ्याचा, बॅक साइडचा अस्तर मध्येच कट करत आहे। इथे बघू शकता तर मी डबल फोल्ड मध्ये कापड काय केलेलं आहे, घडी घालून घेतलेलं आहे। का तर आपल्याला अशा पद्धतीने पुढील भागाचा घेर त्याच्यावरती हातरून आहे असा कटिंग करून घ्यायचा। अगदी सोपा आहे, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही कटिंग करता वेळेस। आता बघू शकता मी ही जी साइड आहे व्यवस्थित कट करून घेणार आहे। तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, सबस्क्राइब, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा अम्ब्रेला ड्रेस जुन्या साडीपासून तुम्हाला कसा वाटला। साडी इस्त्री करून घ्या, जेणेकरून शनी आपल्याला शिवताना काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही आणि छानपैकी कटिंग वगैरे करता येतं। तर इथे बघू शकता मी तुम्हाला आता इथे दाखवते, छोटासा कापड घ्यायचा आणि इथे जॉईंट करून घ्यायचा आणि जसा खालचा आकार आहे तसाच तुम्ही त्याला जॉईंट केल्यानंतर कट करून व्यवस्थित आहे तसं गोलाकारात ते ठेवायचं। आता आपले हे दोन्ही भाग मागील आणि पुढील भाग कट झालेला आहे। तर आपल्याला अम्ब्रेला म्हणजे ड्रेसला वरती प्लेटा येत नाही हे लक्षात घ्या। तर मी इथे ही साडी आहे ती 4 कपड्यामध्ये फोल्ड केलेली आहे, म्हणजे 4 कापड पाहिजेत आपल्याला। आणि मी त्या घेराच्या मापानं जो आपण कट केलेला आहे असं म्हणजे ह्याचा अस्तरचा, तर त्या पद्धतीने इथे मी बघू शकता मी इथे घेर त्यातला एक हातरत आहे। घडी कुडली बाजू जी आहे ते आपल्याला साडीवरती अशी घडी कुडल्या साईडला ठेवायचं। तर ह्याच्यातून माझं ना 2 घेर निघणार आहेत, पुढील पण आणि मागेल पण, हे लक्षात घ्या। आणि मी हिची उंची थोडी कमी ठेवली होती, अस्तरची उंची कमी ठेवायची थोडी, म्हणजे एकदम 2 इंचानेच फक्त मी कमी ठेवली होती, जास्त ठेवली नव्हती। का तर आपल्याला खालच्या बाजूला आपल्याला ह्या साडीला जी येणार आहे ती बॉर्डर येणार आहे, जी मी साडीची काढून घेतली होती लेस, ती मी इथे लावून घेणार आहे पूर्णपैकी घेऱ्याला। आणि अस्तर आणि खालची जी घेरा आहे तो मी जॉईंट करणार आहे। तर इथे बघू शकता एकदम 2 इंचाने मी एक्स्ट्रा फक्त हे केलं होतं आणि बाकीचं मी आहे असा कटिंग करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता कटिंग इथे थोडंसं कॅमेरामध्ये दिसत नाही आहे, कारण कॅमेरा माझ्याकडे जे स्टँड आहे त्याचाच मी वापर करत आहे, तर तेवढंच दिसत आहे। इथे बघू शकता मी त्या पद्धतीने कटिंग केलेलं आहे, त्याच पद्धतीने तुम्ही करू शकता। इथे कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला मी इथले हे जे भाग आहेत अस्तर आणि खालचा घेर ते मी जॉईंट करून घेणार आहे। तर मी त्याचं काही टिचिंग इथे दाखवलेलं नाही आहे। अशा पद्धतीने बघू शकता हा घेरा असं येत आहे। तर हे 2 घेर निघालेले होते, त्यातला मी एक घेर तुम्हाला उलगडून दाखवलेला आहे, असा बघा येऊ शकतो। त्यानंतर इथे पण मी काय केलेलं आहे, 4 पदरी कपडा फोल्ड केलेला आहे। पुढील आणि मागील भाग आपला इथे आता डायरेक्ट कटिंग होणार आहे। डायरेक्ट कटिंग कसं, कारण हे सेमच असल्यामुळं डायरेक्ट कटिंग केलेलं आहे। थोडासा एक्स्ट्रा कपडा ठेवा, पाठीचा भाग ठेवून कटिंग केला असं तरी चालेल, म्हणजे पुढील आणि मागील इथं बघू शकता 2 भाग निघालेले आहेत माझे अशा पद्धतीने, कारण पटकन कटिंग होतं। नवीन असाल तरीही 4 फोल्ड तुम्ही कपडा ठेवून कटिंग केलंसा तरी चालतंय। तर इथे मी आता झालेला आहे आपला पाठीचा पुढील आणि मागील भाग कटिंग। त्यानंतर मी इथे बाहीला अस्तर वापरलेलं नाहीये, डायरेक्ट बाही इथे फुग्याची कस्टमरनं सांगितले होते। आता न्यू ट्रेंड चालू आहे प्लेटांची फुग्याची बाही, वरची पप्स बाही म्हणायची त्याला, फुगा बाही नाही, पप्स म्हणजे बाटली फुगा त्या बाहीला बोलतात। तर ती बाही कटिंग करायला सांगितलेली। तर आपली नेहमीची बाही असते त्याच पद्धतीने मी इथं आधीवरती आखून घेतलेलं आहे बाहीचं मार्जिन, इथे बघू शकता। त्यानंतर 2.5 इंच, 1.25 इंच आणि इथे मी आकार आपला बाहीचा जो असतो ते असा देत आहे। डायरेक्ट मी कपड्यावरती दाखवलेला आहे, तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही पेपरचा वापर करायचा आहे। तर पफसाठी मी इथे 5 इंच वाढवत आहे आणि इथे असं पण आडवं 5 घेत आहे। इथे पण 5 आखून घ्यायचं आणि इथे मी जसा बघा गोल शेप देत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण गोल शेप द्या आणि कट करून घ्या। तुम्हाला जर अशी बाही हवी असेल, तर नको असेल तर तुम्ही साधी यूज करू शकता, तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने बाही कटिंग करू शकता। इथे बघू शकता मी आता बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे, कारण मला जी ती खालची बॉर्डर होती ती नको होती प्लेन मधली, तर बाही अशा पद्धतीने मला पाहिजे होती। इथे
मोठा असा मी कट मारत आहे। इथली खोल बाजू तुम्ही कट करू शकता किंवा नाही करू शकता, मी नाही करत कारण त्याच्यामुळं काय होतं आत इथं खेचल्यागत होतं, त्याच्यापेक्षा पप छान दिसतो तो, मी त्यासाठी नाही कटिंग करत। तर इथं बघू शकता बाही आपली कटिंग झालेली आहे। अशा पद्धतीने आपलं सगळंच कटिंग करून झालेलं आहे भाग। आता मी इथे तुम्हाला दाखवणार आहे पुढील भाग आधीगरती कशा पद्धतीने कटिंग म्हणजे टिचिंग करायचा। तर आपलं अगदी सेम ब्लाऊज सारखंच आहे। मी आता इथे घडी घालून घेत आहे अस्तरची आणि आपला जी गळा उंची आहे ती मी इथे टाकणार आहे। गळा रुंदी इथे मी त्यांना 2.25 टाकलेले आहे। गळा रुंदी 2.25, गळा उंची त्यांची जी काय आहे त्यात अधिक अर्धा इंच करून मी बॉक्स तयार करून घेणार आहे। बॉक्स तयार केल्यानंतर इथे पण 2.25 घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मी इथे पुढील गळ्यासाठी मी त्यांना पान गळा दिला, म्हणजे कट केला होता। अशा पद्धतीने पान आकार दिला होता। तुम्हाला जसा आवडतो त्याच पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता आणि कट करून घ्यायचं, कारण कपडा जरा सिल्क असल्यामुळे हा कापड हलतं आणि बिना कॅनव्हासचं हा गळा मी पलटलेला आहे। तुम्ही पण कॅनव्हास यूज करणार असेल तर करू शकता, नाही केलासा तरीही चालेल, खूप सुंदर आणि छान दिसतो। घातल्यानंतर हा ड्रेस छान दिसत होता त्यांना। आपल्याला काय करायचं आहे आता जसं मी ते दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही टाचण्या लावून घ्यायच्या आहेत आणि गळ्याला शिलाई 1.5 इंचानं करायची आहे। टाचणी जर कापड तुम्हाला वाटत असेल जास्त हलत आहे तर टाचण्या जरा थोडा एक्स्ट्रा वापरा, नवीन असाल तर। ज्यांना टीचिंगची सवय त्यांनी नाही वापरले तरी चालेल। इथे बघू शकता मी जसा आकार आहे त्याच पद्धतीने 1.5 इंच शिलाई घालवलेली आहे आणि कट करून घेतलेला आहे आतला कपडा आणि अशा पद्धतीने कट द्यायचं। कट खूप महत्त्वाचं आहे। कट काय होतं व्यवस्थित नाही दिल्या तर चुन्या वगैरे पडण्याचं खूप जास्त चान्सेस असतात। तरी इथे बघू शकता मी पलटल्यानंतर असं व्यवस्थित बघून घ्यायचं आपल्याला आणि असं हात फिरवून घेतल्यानंतर आकार वगैरे दिसतोय का, जो आपण आकार दिलेला असतोय गोल असो पानगळा असो तुम्हाला जो काय आवडेल तो व्यवस्थित दिसतोय का बघायचा आणि त्यानंतर अशी 1.5 इंचाने दाब शिलाई देऊन घ्यायची, जशी मी इथे घेत आहे त्याच पद्धतीने। एकदम परफेक्ट आणि एकदम व्यवस्थित आपल्याला हे झालं पाहिजे। याचं फिनिशिंग यासाठी, कारण कसं होतं आपण इथे काही लेस वगैरे यूज करणार नाहीये, त्याच्यासाठी आपल्याला फिनिशिंग एकदम परफेक्ट आलं पाहिजे, व्यवस्थित आलं पाहिजे। इथे बघू शकता आता गळा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे बघा। अजिबात त्याला मी काही हे केलेलं नाहीये, लेस नाही काही सुद्धा नाही, कॅनव्हासचा पण वापर केलेला नाहीये, फक्त नुसतं पलटलेलं आहे। कापड पण एकदम सिल्क आहे हे लक्षात घ्या। सिल्क कापड का वापरलेलं आहे कारण ही जी साडी आहे ती एकदम आतला कपडा वळकून येत आहे, यासाठी सिल्क कॉटन असा मी अस्तर इथे यूज केलेला आहे। कारण हा अस्तर 60 रुपयाने मीटर होता, तर 3.5 मीटर कपडा घेतला होता मी त्याला। आता आपण एकूण साईडून वगैरे सगळं जॉईंट करून घेतलेलं आहे आणि जे कपडा असतो कडचा तो कट करून टाकायचा एक्स्ट्रा झालेला। बघू शकता हे कापड जे साईडचा आहे ते पूर्ण कट करून घ्या व्यवस्थित। थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे तरी पण आपली जी खालची बाजू असते घेरेची तिथेच मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे टीचिंगचा स्किप झालेला आहे, कारण कस्टमरची गडबड होती त्याच्यामुळे मला तो द्यायचा होता। तर साडी खूप सुंदर होती त्यांचीही, म्हणून मी तुम्हाला जुन्या साडीपासून आपण किती छान असा ड्रेस शिवू शकतो ते। तर इथे बघू शकता मी इथे 4.5 घेतलेला आहे टक्ससाठी। अशाच पद्धतीने आपल्याला बॅक साईडला फ्रंट साईडला टक्स टाकून घ्यायचं आहे, जसं इथे मी घेतलेलं आहे त्याच पद्धतीने। अशा पद्धतीने आपला हा पुढील भाग आहे तो तयार झालेला आहे, बघू शकता खूप सुंदर असा। त्यानंतर मी इथे बॅक साईड घेतलेली आहे, बघू शकता इथे। तर बॅक साईडला त्यांचा गळा खूप मोठा होता, त्यांना आवडला होता त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं। तर तसं सेम बॉक्स बनवून घ्यायचा। इथे मी मटका गळा त्यांना केलेला आहे, तर तुम्हाला जो आवडेल तो बॅक साईडला घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने मटका पण तुम्ही कटिंग करू शकता। सेम फुलं जे आपण
पॅटर्न तयार केलेला आहे गळा पलटण्याचे वगैरे, जे सेम प्रोशन केलेले आहे तीच बॅक साईडला पण करून घ्यायची आहे. गळा इथे मी पलटणार आहे बघू शकता, आणि इथं पण पिना वगैरे लावून घेऊन तुम्ही आकार जसा मटका आकार आहे किंवा तुम्हाला कुठला आणखीन गळा आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही कट करून देऊ शकता. आणि इथे बघू शकता मी जसं आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही आकार द्या. आणि थोडीशी शिलाई बसली नव्हती इथे, तर मी डबल टाकलेले आहे आणि असं कट करून घ्या. कटिंग केल्यानंतर छोटे छोटे आतल्या साईडून कट द्या, जेणेकरून चुन्या वगैरे पडू नये. आटीचा भाग पण आपल्याला सेम पुढील भागासारखाच तयार करून घ्यायचा आहे. तयार केल्यानंतर इथे चुन्या वगैरे पडू नये यासाठी मी पण हाता गळ्याचा व्यवस्थित करून घेत आहे. बघू शकता एकदम स्टेप बाय स्टेप मध्ये मी इथे तुम्हाला आकार गळ्याचा तयार करत आहे. खरंच म्हणजे जुन्या साडीपासून तुम्ही अशा घरी ज्या साड्या नेसत नाही त्यापासून असे खूप सुंदर असे वन पीस शिवू शकता आणि ते घरी पण यूज करू शकता. अजिबात त्याने काय होत नाही. काय होतं की टोचत वगैरे नाही अजिबात आतून. असा कपडा जर तुम्ही सिल्क कॉटन हे वापरलं असाल तर इथे आता मी बॅक साईड पूर्ण तयार करून घेतलेले आहे. तुम्ही घरच्या घरी असं वन पीस यूज करू शकता, जिथे गाऊन घालायच्या ऐवजी ज्यांच्या घरी अशी परवानगी आहे की ड्रेस घालण्याची, किंवा बाहेर पण तुम्ही घालू शकता, किंवा तुमच्या बड्डेच्या वेळेला. तर ह्यांना ते बड्डेलाच हवा होता ड्रेस त्यांचा, तर त्यासाठी त्यांनी हे केलं होतं. गडबड होत होती म्हणून त्यांनी मला इमर्जन्सी शिवाय सांगितलं होतं. त्याच्यामुळे खालचा जो घेर आहे ना तो शूट करता वेळेस एकदम व्यवस्थित येत नाही, त्याच्यामुळे मला ते शूट करता आलं नाही. फक्त मी असं पुढचा जे म्हणजे वरचा जो भाग होता आपला, म्हणजे 16 इंचाचा आपण वजा करून 50 उंचीमधून 16 उंची वजा करून घेतलेलं होतं, त्याचंच मी हे पुढचं तुम्हाला फक्त टीचिंग कशा पद्धतीने करतात ते दाखवलं. अगदी सोपा आहे खालचा घेर पण तुम्हाला जॉईन करणं. इथे बघू शकता मी इथे आता आपली कमरची उंची वगैरे आहे, घेरबीर कम असं पूर्ण व्यवस्थित बघा, आणि साईडची कमी जास्त झाले का बघून असे शोल्डर वगैरे कमी करायचे, कट करून व्यवस्थित घ्यायचे. आणि मी इथे आता तुम्हाला बाही जॉईन कशा पद्धतीने करायची ते दाखवणार आहे. तर आपली जी बाही आहे आपल्याला काय करायची आहे, अशा पद्धतीने एक बाही घेऊन इथे कट दिलेले होते बघा मगाशी, परत मध्ये सेंटरला कट द्यायचा आणि इथे छोट्या छोट्या अशा प्लेटा पाडायच्या. इथं जशा मी इथे पाडत आहे त्याच पद्धतीने तुम्ही प्लेटा पाडून घ्या, जेणेकरून काय होईल की व्यवस्थित आपल्याला पप्स दिसला पाहिजे त्यांचा. आणि इकडून तिकडून उलटसुलट प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत, जशा मी इथे घेतलेल्या आहेत त्याच पद्धतीने. आणखीन तुम्हाला कुठल्याही साईजचं म्हणजे ड्रेस हवा असेल किंवा माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर इथे बघू शकता पप्स किती छान पडलेला आहे. इथे बघू शकता मी इथे हातोब्याला छोटीशी एकदम 2 फोल्ड करून शिलाई काम केलेलं आहे, कारण ते धागा वगैरे उसवू नये. हातोब्याला अजिबात मी काही हे वगैरे लावलेलं नाही, लेस बीस काही नाही, सिंपल अगदी ठेवलं होतं. त्यानंतर उलटसुलट बघून मध्ये सेंटरला पप्स येतो आपला, तर कधीही मध्ये सेंटरला आधी करती बाही जोडून घ्यायची, म्हणजे जिथं शोल्डर आहे तिथून आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित परफेक्ट. जसं मी ते करत आहे. अर्धा इंच शिलाई घालवा. शिलाई अर्धा इंच घालवल्यामुळं काय होतं, उसवत वगैरे नाही, आणि डबल पण आपण शिलाई काम करायचं आहे बाहीला. इथे बघू शकता. तर मी ही बाही ज्या वेळेला म्हणजे डबल काम करणार आहे तर त्यावेळेला मी वरून दाब देणार आहे डबल शिलाई घालता वेळेस, तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने पण मी शिलाई डबल घातलीच, पण वरून पण मी बाहेरून साईडून दिसू नये, कारण ही ब्रासो टाईप होती बाही, त्यासाठी बाहेरून दिसू नये त्यासाठी मी आता वरून पण दाब देऊन आतल्या साईडून फोल्ड केलेले आहे.
आता इथे मी काय केलेलं आहे, अशा पद्धतीचे मी नॉट्स बनवलेले मागं बॅक साईडला बांधायला. तर तुम्ही पण तशा पद्धतीचे बनवू शकता. तर मी इथे 2 इंचावर इकडली साईड मी फिट करून घेतलेले आहे आणि लावलेले आहे. तर इथे बघू शकता, इथे पण मी 2 इंचावरती लावणार आहे. हा जो पट्टा आहे बघू शकता, असा आतमध्ये घालून बांधायचं बॅक साईडला नॉट फिटिंग. म्हणजे एकदम आपण जर नाईट ड्रेस फिटिंग केला तर आपल्याला हवा तेवढा, कस्टमरला जेवढे हवं आहे फिटिंग त्या पद्धतीने ते बांधू शकतो आणि खरंच खूप सुंदर आणि छान दिसतो. आणि जो मी वरून पट्टा बनवलेला आहे तो पण पट्टा आपल्या लेसपासून बनवलेला आहे आणि तो अगदी सोपा आहे. त्याचं पण मी काही व्हिडिओ घेऊ शकले नाही कारण खूप वेळ होत होता. त्याच्यामुळं जेवढं ह्याच्यामध्ये जमलंय दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बघू शकता, तुम्हाला आवडला असेल खरंच व्हिडिओ तर कमेंट करा आणि नेक्स्ट टाइम नक्की प्रयत्न करेल की परफेक्ट व्हिडिओ बनवण्याचा, की जेणेकरून कशा पद्धतीने मी जॉईंट केलं वगैरे. तर हा घेऱ्याला मी खालच्या साईडला लेस पूर्ण लावून घेतली होती आणि आतल्या साईडनं दोन्ही अस्तर जॉईंट करून वरचा भाग जॉईंट करून असं दोन्ही कमर कुडल्या साईडला बघू शकता मी दोन्ही अस्तर अशी जॉईंट करून वरचं दोन्ही भाग जॉईंट करून खालच्या बाजूला अस्तरला फोल्ड करायचा आहे आपल्याला आणि खालचा जो घेर आहे त्याला पण आपल्याला काय करायचं आहे, फोल्ड करायचा आहे. तर इथे मी जे कमर आपला घेर आहे इथे बघू शकता, कमरचा जो खालचा घेर आहे बघू फिटिंग जे आपल्याला आहे तसंच ब्लाऊज सारखं करायचं आहे. आणि ही नॉट्स बघू शकता इथं बांधायची मागं. तर पाठीमागं पण मटक्या गळ्याला मी नॉट्स टाकलेले आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पण टाकू शकता कारण मटक्या गळ्याला टाकावीच लागते. आणि इथं जो आपला बाही वगैरे आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी ती सुंदर आणि छान दिसत आहे. आणि इथं आपली ही जी कमर भागचा आहे पूर्ण तर ते आपल्याला असं जॉईंट करून घेतलेला आहे. तुम्ही पण करून घ्या जॉईंट. आणि एक साईडून शिलाई मारायची आहे ती पण मारून घ्यायची आहे आपल्याला. तर फायनल मी तुम्हाला दाखवते किती सुंदर आणि छान झालेला आहे हा वन पीस. खूप हॅपी झालं होतं माझं कस्टमर. तर थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंटमध्ये नक्की सांगा जुन्या साडीपासून कसा वाटला हा ड्रेस.